लोकमान्य नगर येथे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत भव्य शिबिराचे आयोजन। लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथील राजा शिवाजी विद्या मंदिर येथे रविवारी 18 ते सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सरकारी योजनांची मोफत दाखले आणि कार्ड वाटप या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड, डोमासाइल सर्टिफिकेट, श्रावणबाळ योजना, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, नवीन मतदान कार्ड, आयुष्मान भारत योजना इत्यादी योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तसेच या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून कालच्या दिवसात 1500 तर आज 1200 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय। यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आयोजक रामचंद्र गुरव, संतोष धमाले, टीना डिसोजा, वैभवी दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व युवा सेना उपस्थित होती। या ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड असून किंवा दुसरे कोणतेही कागदपत्र असतील तर त्यांना लांब जायला लागत होतं। मात्र मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली येथे शिबिराचं आयोजन केलं असून या शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय असं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। तसेच असे कार्यक्रम 2 वर्षांपासून राबवत असून दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद आतापर्यंत मिळत आलाय। तसेच जर लोकांचा असाच चांगला प्रतिसाद मिळत राहिला तर भविष्यात दर महिन्याला असे विविध कार्यक्रम राबवण्यात येतील असंही आयोजकांनी सांगितलंय। काय सांगाल आज सरकार? धन्यवाद सर। आज जवळजवळ 1200 झाले, अजून 200 जे फॉर्म दिले त्याचा हा उच्चांक आहे असं म्हणायला लागेल। या लोकमान्य नगर परिसरामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनता राहते आणि त्यांना हे दाखले घेण्यासाठी पुढे लांब जावं लागतं, ठाण्याला यावं लागतं, रिक्षासाठी पैसे खर्च करावे लागते, त्यासाठी लागणारा किरकोळ खर्चही त्यांना येतो। त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री 19 तारखेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असं ठरवलं की सगळ्या ज्या शासनाच्या योजना ते सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि मला अभिमान आहे की माझे सगळे हे शिवसैनिक त्या पद्धतीनं काम करतात आणि सर्वसामान्यांना ह्या योजनेचा लाभ कसा मिळेल लवकरात लवकर यासाठी प्रयत्न करतात। मी सगळ्या शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांना अभिनंदन करतो आणि आज योजनांचं दाखले त्याचबरोबर कार्ड वाटप शिबिराचं 2 दिवसाचं आयोजन केलं आहे। काय सांगाल या कार्यक्रम? आता सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले 2 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो। प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत गेला आहे मला। तर मी प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक गावाच्या म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेऊन जातो, त्यांची समजूत काढून त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती करून देतो आणि त्यासाठी मी एक लोकमान्य नगर पाडा नंबर 1 मध्ये माझं एक ऑफिस टाकलेलं आहे। त्याची माहिती मिळाल्यानंतर ते लोक माझ्या ऑफिसला येऊन सगळं त्याचं उपभोग करून घेतात आणि हे जे कार्यक्रम मी प्रत्येकाच्या दरवाज्यात आणून दिल्यानंतर त्यांची जे काय आधार कार्ड, पॅन कार्ड, परत रॅशन कार्ड, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रॅशन कार्ड आहे। भरपूर जणांचे रॅशन कार्ड बंद आहे, रॅशन मिळत नाही, तर ते रॅशन मिळण्यासाठी मी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि आत्तापर्यंत मी 3,500 ते 4,000 लोकांचे रॅशन चालू करून दिले आणि आजसुद्धा आज 1200 लोक झाले, काल 1500 लोक झाले, त्याच्यात 700 ते 800 रॅशन कार्ड होते कालसुद्धा आणि आजसुद्धा। तर ते रॅशन कार्ड चालू करण्यामागे माझा मोठा एक हेतू आहे। आजच्या इथल्या नागरिकांचा प्रतिसाद बघता काय वाटतंय तुम्हाला? हा जर प्रतिसाद मला असंच मिळत राहील तर मी हा कार्यक्रम पुढे परत राबवत राहील। माझा प्रत्येक 6 महिन्यांनी कार्यक्रम असतो, आता मी 3-3 महिन्यांनी ठेवायला लागलो आहे। कदाचित मी पुढच्या वेळेस 1-1 महिन्यांनी सुद्धा ठेवेल आणि प्रत्येक सुट्टीच्या दिवशी ठेवतो, कारण की सुट्टीच्या दिवशी घरी असतात तर लोकांना कार्यक्रम भाग घेत आहेत। ओके।